हाय गाईज, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मला तर माहिती आहे आपण 30 दिवसामध्ये 500 सबस्क्रायबरचं चॅलेंज घेतलं आहे. त्यातला डे 3रा आहे आपला. तर आपण चेंबूरच्या फेस्टिवलमध्ये आलेला आहे. तर त्याला तुम्हाला फेस्टिवल तरी आहे चेंबूरची पब्लिक फेस्टिवलमध्ये. तर झुरळमाळाचा सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला अजून दाखवतो पुढं काय काय आलं आहे, काय काय नाही. तर पब्लिकसुद्धा जास्त होते, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त व्हिडिओ काढता आले नाही. तर आपण बघूया चेंबूरची पब्लिक फेस्टिवलमध्ये काय काय करते. तर मी आलो होतो माझ्या मामासोबत आणि आत्यासोबत. आम्ही पहिले तर गेलो इयरिंगच्या स्टॉलवरती. तिथे बघितलं इयरिंग्स वगैरे कशा आहेत, काय आहेत. आत्तूला आवडले नाही, थोडा टाइमपास केला आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या स्टॉलवरती. तिथे जाऊन बघत नाही, आत्तू ऑफिस लागली चेक करायला. मला लय जीवार, तर मी इकडे तिकडे भटकत होतो. तर माझं लक्ष गेलं एका स्टॉलवरती आणि त्या स्टॉलवरती एक बाई गाणे बोलत होती. तर आपल्याला ते गाणे काही आवडले नाही. आपण गेलो पुढे. तर पुढे जाऊन बघतो आत्तू तर वापस एका स्टॉलवरती जाऊन ज्वेलरीज बघत होते. तर आपल्याला आलं जीवार. तर आपण समोर इकडे तिकडे बघत आलो समोर. तर समोर येऊन बघत नाही, तर आत्ताच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू होता, काहीतरी घ्यायचं करून. तर त्यानंतर आलो आम्ही घ्यायला. तर तुम्ही बघितलं ना, हे काय आहे, गुजराती चुडिया. तुम्ही बघितलं असेल, आधी ट्रेंड चालू होता काश्मीरी चुडियाचा. तर हे आहे गुजराती चुडिया. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. चुडिया चेकसुद्धा केल्यात, कशा आहे कशा नाही. तर माझ्या अंगात तर खूप किडा. मी लागलो ते फिरवायला. मला वाटतं हे चांगलं आहे की ते चांगलं आहे, ते चांगलं आहे की हे चांगलं आहे. मी नुसतं टावाळकेगिरी करायचो. हे बघ ते सोड, हे कर. हा माणूस लहान बाळाचं खेळणं काय खेळत होतं हेच मला काही समजलं नाही. बोलले ते सोड, आपण जाऊ समोर येऊन बघत नाही. तर अरे भाई, इथं फेस्टिवलमध्ये तर कॅट आणि डॉगचे बेल्टसुद्धा भेटतात. वा, मस्त आहे. तर त्यानंतर आलो आम्ही समोरच्या स्टॉलवरती येऊन बघत नाही. तिथं किचन गाडीचे वगैरे सगळं दिसत. माझी नजर गेली त्या बेलवरती. तर मला 2 मिनटासाठी असं की माझी आवडती व्यक्ती मला कधी देणार ही बेल गिफ्ट, की मीही माझ्या गाडीला लावावी करून. तर तो क्षण खूप आनंदाचा असेल असं मला वाटतं. ज्या दिवशी मला ती बेल मला देणार. 2 मिनटासाठी असा विचार करून माझ्या डोळ्यात आलं पाणी आणि मी थोडं आलो बाजूला. आणि त्यानंतर जात नाही तर मामाच्या सुद्धा आवडत्या व्यक्तीनं मामाला गिफ्ट दिलेलं, ते म्हणजे आत्तूनी मामाला गिफ्ट दिलेलं. तुम्ही तर बघू शकता. तुम्ही कधी देणार तुमच्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट? तर वाट नका बघू, कष्टी देऊन टाका. त्यानंतर आलो आम्ही समोर येऊन आत्तू मामाला बोलते, इथं काय बघताय, चला की तिकडं. आत्तू मामाला बोलते की हा माणूस बघा कसं मस्त करतो. ते सोडा, आलं आपण समोर स्टॅच्यू बघा किती मस्त आहे. बौद्धाचं पण आहे, शिवाजी महाराजांचं पण आहे, बाबासाहेबांचं सुद्धा आहे. तर समोर जाऊन बघतो तर आपण हा माणूस बघा कसं ढोलकी वाजवतोय. असं एक सेकंड तर असं वाटत होतं की त्याच्याकडनं ढोलकी गाऊन स्वतःच वाजव, ढोलकीच्या तालावर. त्यानंतर समोर येऊन बघतो तर क्या था हे. तर जाऊ दे, सोडा, आपण जाऊ पुढे. तर आईला हा मुलगा काय करतो. तर चला याची थोडी गंमतच बघूया. हा बघू काय करतो. तर वो अलग ही लेवल का बंदा था. त्यानंतर झाली आपली शॉपिंग वगैरे. आपण आता घरी. तुम्हाला ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा.